नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आहोत अथांग समुद्रकाठाच्या किनाऱ्यावर वसलेल्या कुणकेश्वर मंदिरामध्ये आपण सध्याला आहोत। आणि इथला परिसर बघा तुम्ही कसा आहे। हे आहे कुणकेश्वर महादेवाचं मंदिर। आणि इकडे आहे अथांग अरबी समुद्र आणि या समुद्राच्या काठावरती वसलेलं हे कुणकेश्वरचं प्राचीन मंदिर। तर असा इथला परिसर आहे आणि खूप सुंदर आहे हा इथला व्ह्यू। इथून बघू शकता किती भारी दिसतंय समुद्र। समुद्राच्या लाटा आणि अथांग समुद्र। आणि आपण आता दर्शन घेणार आहोत। आणि आपला हा प्रवास फक्त दर्शनापुरता मर्यादित नाही आहे, तर आपण आता शिवाच्या दर्शनानंतर आपल्या लाडक्या गणेशाच्या भेटीला जाणार आहोत। म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांच्या भेटीला आपण जाणार आहोत गणपतीपुळेला। तर आपला हा आजचा प्रवास कुणकेश्वर ते गणपतीपुळे असा असणार आहे। आपल्या या प्रवासाचा संपूर्ण मार्ग असणार आहे, आपण हायवेने नाही तर कोकणातील अंतर्गत भागातील जो निसर्ग आहे तो पाहत आपण गणपतीपुळेला जाणार आहोत। तर आपल्या या प्रवासाचा मार्ग असणार आहे, आपण कुणकेश्वरमध्ये निघणार आहोत, त्याच्यानंतर पुढे आपण देवगडला जाणार आहोत। देवगडमधून मग पुढे पडेल कॅन्टीन, जैतापूर, नाटे, धारतळे, आडिवरे, पावस मार्गे आपली लालपरी रत्नागिरी शहरामध्ये पोहोचणार आहे। आणि रत्नागिरी शहरामधून आपण एका स्पेशल रोडने जाणार आहोत, एका कोस्टल हायवेने जाणार आहोत, ज्याला कोकणचा कॅलिफोर्निया म्हटलं जातं। अशा आपण वळणावळणाच्या घाटातून आणि समुद्रकिनाऱ्याच्या मार्गावरून जाणार आहोत, तो म्हणजे आपला आरेवारे मार्ग। तर आपण आरेवारे मार्गे रत्नागिरीला जाणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला निसर्ग सोबत दर्शन देखील आपल्याला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे आजचा आपला प्रवास खूपच खास होणार आहे। आणि आपल्या या प्रवासाचं साधारण अंतर असणार आहे जवळपास 150 किलोमीटर असणार आहे। तुम्हाला वाटेल की आता अंतर 150 किलोमीटर आहे तर प्रवास खूप मोठा असेल, तर नाही, कारण आपण आता अशा रोडने जाणार आहोत जिथे आपल्याला अंतराचं म्हणजे वाटणारच नाही की आपण 150 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। तर आपण आता निसर्ग पाहत वळणावळणाचे रस्ते, कोकणातील निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यावरून जाणारा हा मार्ग आहे। आरेवारे मार्गे आपली लालपरी पुढे जाणार आहे, त्याच्यामुळे समुद्रकिनारा, कोकणातील निसर्ग, वळणावळणाचा रस्ता बरेच काही आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे 150 किलोमीटरचं अंतर पार केले असं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही। आणि अजून आपल्याला 5 ते 6 तास लागतील गणपतीपुळेला पोहोचण्यासाठी। साधारण आपण 12 ते 1च्या दरम्यान आपण गणपतीपुळेमध्ये पोहोचू। आणि आता सर्वात पहिले आपण आपल्या कुणकेश्वर महादेव मंदिराचं इथं दर्शन घेऊया आणि मग आपण पुढे गणपतीपुळेला बाप्पांचं दर्शन घेऊया। तर 2 देवस्थानांना जोडणारा मार्ग आहे हा कुणकेश्वर ते गणपतीपुळे। आणि जर तुम्ही कुणकेश्वरला येण्याचा विचार करत असाल तर आणि तुम्हाला जर राहायच्या सोयीबद्दल जर विचार करत असाल तर इथे राहायची सोय अगदी उत्तम सुविधा आहे। इथं मंदिर समितीचं भक्त निवास आहे, अगदी स्वस्त आणि मस्त, आणि स्वच्छता पण खूप चांगली आहे। इथं अगदी एक नंबर आहे। तिथं तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल अशा दरामध्ये तुम्ही इथं राहू शकता। तसेच तुम्हाला घरगुती निवासस्थानं देखील आहेत आणि होमस्टे देखील आहेत, त्याच्यामुळे राहण्याच्या सोयीबद्दल काहीच टेन्शन नाही आहे। आणि जेवणाबद्दल जर इथं विचार केला तर इथं घरगुती म्हणजे खानावळी आहेत, तिथं तुम्हाला जेवण बनवून दिलं जाईल, अगदी कोकणी आणि घरगुती पद्धतीचं कोकणी जेवण तुम्हाला बनवून दिलं जाईल। त्याच्यामुळे इथं जेवणाची पण काहीच अडचण नाही आणि राहण्याची सोयीबद्दल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यामुळे राहण्याची, जेवणाची अगदी उत्तम सोय आहे इथं। आणि त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे इथं। आणि इथला परिसर बघा कसा आहे। तर मंडळी आता दर्शन घेऊयात आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात।
तर मंडळी कुणकेश्वर महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललो आहोत आता आपल्या बसकडे, जिथून आपला प्रवास सुरू होणार आहे. तर मंडळी आपण आता आलो आहोत आपल्या लालपरी जवळ आणि आपल्या लालपरीचे आजचे चालक वागतात आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? मी ए बी निळपणकर, रत्नागिरी आगा. हां, आणि या बसचा मार्ग काय आहे? किती वाजता म्हणजे मार्ग काय आहे या बसचा? या बसचा मार्ग म्हणजे कुणकेश्वरमधून सकाळी 7 वाजता सुटते. हां तिथून इथून देवगडमध्ये जाते पहिले. कुणकेश्वर ते देवगडमधून पडेल कॅन्टीनवरून जैतापूर, नाटे, आडिवरे, पावस मार्गे रत्नागिरीतून आरेवारे मार्गे गणपतीपुळे. आरेवारे असा हा मार्गे बसचा मार्ग आहे. गणपतीपुळे. आणि ही बस रोजच रत्नागिरीवरून किती वाजता निघते इकडे कुणकेश्वरला? जर रत्नागिरीचे प्रवासी जर इकडे येणार असतील कुणकेश्वरला तर किती बस सुविधा उपलब्ध आहे तिथून? रत्नागिरीतून आपल्याला कुणकेश्वरला येण्यासाठी 2 बसेस असतात. सकाळी 7ची एक असते, ती परत दुपारी 2ला रिटर्न जाते. म्हणजे जे प्रवासी आहेत ते दर्शन घेऊन त्याच बसने परत रत्नागिरीला जाऊ शकतात. आणि दुपारी 3 वाजता निघते ती जी वस्तीसाठीची गाडी आहे इकडे, ती सकाळी परत दुसऱ्या दिवशी निघते. हां, तर असा या बसचा मार्ग आहे. आणि तुम्ही जर रत्नागिरीमधून कुणकेश्वरला येऊ इच्छिता तर सकाळी 7ची एक बस आहे, ती तुम्हाला दर्शन घेऊन परत रिटर्न 3 तास थांबून तुम्हाला 2 वाजता पुन्हा रत्नागिरीला घेऊन जाते. आणि आपल्या या बसचे वाहकदादा आपल्यासोबत आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव R.T. डोळक, रत्नागिरी आगा. ह्या बस किती वाजता निघते कुणकेश्वरमधून? कुणकेश्वरमधून गाडी निघते, वस्तीची गाडी आहे. ती सकाळचा 7चा टायमिंग आहे. आणि देवगडमधून सकाळी 8 वाजता ती पुढं मार्गात होती रत्नागिरीसाठी. ती जाते जैतापूर, नाटे, आडिवरे, पावस मार्गे रत्नागिरी जाते. आणि 11:15 वाजता तिथून ती आरेवारे मार्गे गणपतीपुळे अशी फेरीचा मार्ग आहे. ओके, धन्यवाद. तर आपले चालक दादा आणि वाघदादा यांच्यासोबत आपलं बोलणं झालेलं आहे. आणि आता या तुम्ही जी लालपरीची सेवा करताय ही खरंच एक महान गोष्ट आहे आणि तुमचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे. तर मंडळी आपली बस आता मार्गस्थ होत आहे कुणकेश्वरमधून गणपतीपुळेला जाण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. आणि आता टाईम झालेला आहे सकाळचे 7 वाजले आहेत ठीक. तर सकाळी ठीक 7 वाजता ही बस कुणकेश्वरमधून मार्गस्थ होते गणपतीपुळेला जाण्यासाठी. तर मंडळी सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आपण आता कुणकेश्वरमधून निघून आता देवगडमध्ये पोहोचलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता हे आहे देवगडचं बसस्थानक. आणि आपली बस फलाट नंबर 1च्या समोर लागली आहे. तर देवगडला आलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे देवगडचा हापूस आंबा. तर देवगडमध्ये हापूस आंबा खूप प्रसिद्ध आहे. आणि फक्त हापूस आंबाच नाही तर इथला ऐतिहासिक किल्ला आणि समुद्राचा गारवारा एकदम सगळंच काही खास आहे. त्याच्यामुळे इथे एकदा आलं म्हणजे देवगडला एकदा आलं की एकदा इथून जायचं मनच होत नाही, असं देवगड आहे, असं आपलं कोकण आहे. तर इथून बस निघण्याचा टाईम आहे देवगडमधून सकाळी 8 वाजताचा. आणि आपल्याकडे आता 10-15 मिनिटं आहेत अजून, तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊया.
मंडळी देवगड आल्यानंतर तुम्हाला हापूस आंबे भरपूर मिळतील. तुम्ही पाहू शकता इकडे. हो, कसे आहेत आंबे? आम्ही 600 रुपये, 700 रुपये, 500 रुपये, 300 रुपये, सगळ्या कोणकोणत्या प्रकारचे आंबे आहेत आपल्या इथं? तोतापुरी आहे, ते रायवळ आहे, ती बिट्ट आहे, ती कैरी आहे, हां हे आपुशी आहेत, ही पायरी आहे. हां. तर खूप साऱ्या प्रकारचे आंबे आपल्याला मिळतात इथं देवगडला आल्यानंतर. आणि देवगड आल्यानंतर इथे एकदा हापूस आंब्याची चव एकदा नक्की घ्या. ओ घेवा घेऊया कमी करून काहीतरी. नाही अजून उद्या येणार आहे. तर मंडळी तुम्ही आपल्या बसचा मार्ग बघू शकता. आपली बस कुणकेश्वर मार्गे देवगड, जामसंडे, जैतापूर, नाटे, धारतळे, आडिवरे, पावस, रत्नागिरी आणि मग आरेवारे मार्गे गणपतीपुळे असा आपल्या बसचा मार्ग आहे. तर मंडळी सकाळचे 8 वाजले आहेत आणि इथे अजून एक बस आहे देवगड, पुणे, वल्लभनगर. तर या बसचा मार्ग पाहू शकता तुम्ही काय आहे. तर ही जी बस आहे ती देवगड मार्गे तळरे, गगनबावडा, कोल्हापूर आणि पुणे, वल्लभनगर असा या बसचा मार्ग आहे. आणि आता आपली लालपरी कुणकेश्वर गणपतीपुळे मार्गस्थ होत आहे देवगड बस स्थानकामधून गणपतीपुळेला जाण्यासाठी. आणि या बसचा कुणकेश्वर ते गणपतीपुळे या बसचा देवगडमधून निघण्याचा टाईम आहे सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजता ही बस देवगडमधून मार्गस्थ होते गणपतीपुळेला जाण्यासाठी.
मंडळी सकाळचे 10:25 झालेले आहेत आणि आपली लालपरी आता पावस बस स्थानक येथे पोहोचली आहे आणि इथून पुढे आपण आता रत्नागिरीला जाणार आहोत आणि इथून मग आरेवारे मार्गे मग गणपतीपुळेला जाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता इथे हे आहे पावसचं बस स्थानक आणि ही आपली लालपरी. तर मंडळी सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपण आता रत्नागिरी बस स्थानकामध्ये पोहोचलो आहोत आणि आतापर्यंत आपण साधारण 110 ते 15 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आपण कुणकेश्वरमधून देवगडला गेलो, देवगडमधून पडेल कॅन्टीन, जैतापूर, नाटे, पावस मार्गे आपली बस रत्नागिरीमध्ये आली. तर आता सकाळचे 11 वाजले आहेत आणि आपली बस 10-15 मिनिट थांबणार आहे. 11:15चा टाईम आहे इथून रत्नागिरीमधून गणपतीपुळेसाठी निघण्याचा. तर इथून पुढे आपली बस आता आरेवारे मार्गे गणपतीपुळेलाच जाणार आहे. तर इथून पुढचा जो व्ह्यू असणार आहे तो सस्पेन्स आणि पूर्ण क्लायमॅक्सचा असणार आहे आणि समुद्रकिनारचा जो कोस्टल हायवे आहे तो आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहे. तर सर्वात पहिले काहीतरी आता नाश्ता किंवा चहा वगैरे करून घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी या चहा प्यायला आणि आता इथून पुढे आपलं साधारण अंतर 25 ते 30 किलोमीटर राहिलं आहे गणपतीपुळेचं. तर मंडळी चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि इथून पुढचा आपला प्रवास या संपूर्ण ट्रिपचा सस्पेन्स आणि क्लायमॅक्स असणार आहे. कारण आज आपण इथून रत्नागिरीमधून आरेवारे मार्गे गणपतीपुळेला जाणार आहोत आणि आरेवारेचा कोस्टल रोड जो आहे समुद्रकिनारी मार्ग तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि इथून पुढचं अंतर साधारण 25 ते 30 किलोमीटर आहे, जास्त अंतर नाही आहे. पण इथला निसर्ग जो आहे तो एक नंबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता इथून पुढे निसर्गाचा आनंद घ्या. आणि आपण आता थेट गणपतीपुळेमध्ये भेटूयात आणि आपल्या बसचा म्हणजेच कुणकेश्वर ते गणपतीपुळे या बसचा रत्नागिरीमधून मार्गस्थ होण्याचा टाईम आहे सकाळी 11:15चा. सकाळी 11:15ला ही बस रत्नागिरीमधून पुढे गणपतीपुळेसाठी निघते आणि गणपतीपुळे हा आपला शेवटचा स्टॉप आहे. चला तर मग भेटूयात आता थेट गणपतीपुळेमध्ये.
तर मंडळी दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आपण आता गणपतीपुळे बस स्थानक येथे पोहोचलो आहोत. सकाळी आपण 7 वाजता निघालो होतो कुणकेश्वरमधून आणि आता दुपारचे 12:30 वाजले आहेत आणि आपण आता पोहोचलो आहोत गणपतीपुळे बस स्थानकावरती. तर आजचा आपला हा प्रवास खरंच अविस्मरणीय होता. सकाळी कुणकेश्वर महादेवाचं दर्शन झालं आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात केला आणि कोकणचा निसर्ग आणि समुद्रकिनारे जो मार्ग आहे तो आपण पाहत आपण गणपतीपुळेला आलो. आणि इथून पुढे आपण आता आणि आपला हा प्रवास इथेच संपलेला नाही आहे. तर आपण आता गणपतीपुळे मंदिराकडे जाणार आहोत आणि तिथे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि तिथे हा जो ब्लॉग आहे तो संपवणार आहोत. तर चला तर मग आता जाऊयात आपण तिकडे मंदिराकडे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपला जो ब्लॉग आहे तो एंड करूयात. तर मंडळी इथं गणपतीपुळे बस स्थानकाचं वेळापत्रक दिलेलं आहे. तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता तुमच्या माहितीसाठी. तर मंडळी आपली बस पुढे आता रत्नागिरीला जाणार आहे. तर आपण जे वरती कॉर्नर आहे जिथं मंदिराचं प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत आपण या बसने आता जाऊयात. तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि आपली जी लालपरी आहे तिच्याबद्दल सांगायचं झालं तर आता जी आपण लालपरीमध्ये आलो कुणकेश्वर ते गणपतीपुळे. तर या बसचं शेड्यूल असं आहे की बस रत्नागिरीवरून 3 वाजता निघते कुणकेश्वरला जाण्यासाठी आणि कुणकेश्वरमधून गणपतीपुळेला निघते सकाळी 7 वाजता गणपतीपुळेला जाण्यासाठी आणि गणपतीपुळेमधून मग ही बस लगेच रत्नागिरीला निघते आणि रत्नागिरीमधून परत 3 वाजता कुणकेश्वरला निघते. असं या बसचा शेड्यूल आहे. मंडळी आपण चाललो होतो आता बाप्पांच्या दर्शनासाठी आणि रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे इकडं तुम्ही बघू शकताय. आज रविवार असल्यामुळं जास्त गर्दी आहे इकडं आणि इथं राहण्याची सोय 1 नंबर आहे. इथं मंदिर समितीचं भक्तनिवास आहे, त्यानंतर घरगुती निवासस्थानं देखील आहेत आणि साध्या रूमपासून ते AC रूमपर्यंत तुम्हाला इथे रूम मिळतात. त्याच्यामुळे राहण्याचं अजिबात टेन्शन नाही. आणि जेवणाबद्दल जर सांगायचं झालं तर एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे इथं. तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे तुमच्या बजेटनुसार इथं रूम मिळते. तुम्हाला गरम पाण्याची सोय आहे, तसेच थंड पाणी देखील सोय आहे. अगदी उत्तम सोय आहे इथं. जे भाविक भक्त लांबून येतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची सोय केली आहे आणि ही सोय मंदिराच्या अगदी जवळ असल्यामुळे भाविकांचा वेळ वाचतो. अखेर बाप्पाचं दर्शन अगदी प्रसन्न झालं आणि आपण कुणकेश्वरच्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन निघालो होतो आणि आता आपण बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालो. आणि 150 किलोमीटरचा आपल्या लालपरीचा प्रवास, आरेवारेचा तो नजारा आणि वळणावळणाचा तो रस्ता, निसर्गरम्य कोकण हे सगळं डोळ्यात साठवत आपण आता आपला ब्लॉग संपवत आहोत. आणि भेटूया पुढच्या एका अशा नवीन प्रवासामध्ये. आपला आजचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.